पोटावरची चरबी कमी करणं म्हणजे फक्त दिसण्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. जास्त पोटाची चरबी असेल तर हृदयविकार, मधुमेह, बीपी, फॅटी लिव्हर यांचा धोका वाढतो. साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी करा. जसं की पांढरी साखर, मिठाई, बिस्किटे, केक, कोल्ड्रिंक्स टाळा. मैद्याचे पदार्थ टाळा, जसं की पाव, नूडल्स, पिझ्झा कमी करा. साखर जास्त घेतल्यामुळे इन्सुलिन वाढतं आणि पोटावर चरबी साठते. प्रोटीनयुक्त आहार वाढवा. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि चरबी कमी होण्यास मदत होते. मूग, हरभरा डाळ, दूध, ताक, दही, शेंगदाणे यांचा आहारामध्ये समावेश करा. फायबरयुक्त आहार घ्या. फायबर पचन सुधारवतं आणि पोट साफ ठेवतं. ओट्स, ज्वारी, बाजरी, पालक, मेथी यांचा आहारामध्ये समावेश करा. फळे खा. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला. जलद चालणं हे पोटाची चरबी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. सकाळी किंवा संध्याकाळी 5 ते 6 किलोमीटर चाला. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. पोटासाठी विशेष व्यायाम करा, जसं की योगासन करा, कपालभाती करा, भुजंगासन करा. त्याचप्रमाणे लेगरेज करा, क्रंचेस करा. यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे रात्री उशिरा जेवू नका. रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत हलकं जेवण करा. जेवणानंतर लगेच झोपू नका. पुरेशी झोप घ्या. झोप कमी झाली तर कॉर्टिसोल हार्मोन्स वाढतं आणि पोटावर चरबी साठते. ताण कमी करा. सतत चिंता केल्यामुळे पोटावर चरबी वाढते. ध्यान करा, योगासन करा. त्याचप्रमाणे आहारावरही चांगलं नियंत्रण ठेवा. जे आपल्या शरीरासाठी योग्य आहे तेच घ्या. जे आपल्या शरीरामध्ये चरबी वाढवतं ते पदार्थ शक्यतो टाळा, जेणेकरून चरबी वाढणार नाही. त्याचप्रमाणे रात्री उशिरा जेवण करू नका. निसर्गामध्ये वेळ घालवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि भरपूर पाणी प्या. दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. सकाळी कोमट पाणी प्या. त्याचप्रमाणे आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. स्नायू वाढले की शरीर जास्त कॅलरी जाळतं, त्यामुळे व्यायाम नक्कीच करा. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उपायही करा, जसं की सकाळी कोमट पाणी प्या, त्रिफळा चूर्ण रात्री घ्या, जिरं पाणी घ्या आणि शक्यतो या चुका टाळा, जसं की उपाशी राहणं, फॅड डाएट करणं. फक्त पोटाचे व्यायाम करून पूर्ण शरीराचा व्यायाम टाळणं, रोज वजन तपासून निराश होणं. महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या आरोग्याविषयी खूप सजग राहणं गरजेचं आहे, कारण महिलांच्या शरीराची हालचाल जरी होत असली तरी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. रजोनिवृत्तीनंतर हार्मोन बदलामुळे पोटावर चरबी वाढते. यासाठी हलका व्यायाम करा, प्रोटीनयुक्त आहार घ्या. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये जाईल याची काळजी घ्या. पोटावरील चरबी 7 ते 8 दिवसामध्ये कमी होत नाही. किमान 3 महिने सातत्य ठेवा. आहार, व्यायाम, झोप आणि ताण नियंत्रण ठेवा. यामुळे नक्कीच तुमच्या पोटावरची चरबी कमी व्हायलाही मदत होते आणि तुम्ही निरोगीही नक्कीच राहू शकता. एकंदरीतच तुमचं 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस जर हे रुटीन फॉलो केलं तर पोटावरील चरबी कमी व्हायला नक्कीच मदत होते.